तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत oogenesis. या अगोदर आपण स्पर्मॅटोजेनेसिस बघितलेला आहे. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. तर oogenesis ही जी प्रोसेस आहे ही फिमेल्समध्ये होत असते. तर oogenesis म्हणजेच काय, इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एग किंवा ओव्हा फ्रॉम डिप्लॉइड जर्मायनल इपिथेलियम. तर मागचे व्हिडिओजमध्ये आपण जर्मायनल इपिथेलियम काय असते हे सगळं बघितलेलं आहे, ठीक आहे ना. तर त्या जर्मायनल इपिथेलियमपासून एग किंवा ओव्हाचं फॉर्मेशन होणे म्हणजेच oogenesis. या प्रोसेसमध्ये धिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स बोथ मिओसिस अँड मायटोसिस. ठीक आहे. या प्रोसेसमध्ये मिओसिस आणि मायटोसिस, ज्याप्रमाणे आपण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पाहिलं होतं ना की मिओसिस आणि मायटोसिस दोन्ही होत असते, तर इथे सुद्धा मिओसिस मायटोसिस दोन्ही प्रोसेस होत असतात. लाईक स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesisमध्ये सुद्धा जसं आपण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पाहिलं होतं की तिथे 3 प्रोसेसेस होतात. एक तर मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज अँड मॅच्युरेशन फेज. अशा 3 फेजेस इथे होत असतात, बरोबर. 3 फेजेसमध्ये oogenesis डिव्हाइड केलेला आहे. नंबर 1 मल्टिप्लिकेशन फेज, नंबर 2 ग्रोथ फेज अँड नंबर 3 मॅच्युरेशन फेज. ठीक आहे. तर या 3 फेजेसमध्ये लाईक स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesisसुद्धा डिव्हाइड केलेली असते. तर सर्वात प्रथम आपण बघू मल्टिप्लिकेशन फेज. ठीक आहे ना. तर मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं, तर इथे मायटॉटिक डिव्हिजन होतं. तर यामध्ये जे डिप्लॉइड प्रायमरी जर्मायनल सेल्स असतात ना, दीज अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स. ठीक आहे ना. तर या फेजमध्ये प्रायमरी जर्मायनल सेल्स, हे प्रायमरी जर्मायनल सेल्स कसे असतात, डिप्लॉइड असतात. 2 सेट ऑफ क्रोमोसोम्स तिथे असतात. तर दीज सेल्स अंडरगो repeated mitotic division. It undergoes repeated mitotic division to form millions of diploid oogonia किंवा ओगोनियल सेल्स. तर यांना गमिट मदर सेल्स असं सुद्धा म्हणतात. गमिट मदर सेल्स. ठीक आहे. या डायग्राममध्ये दिसते आहे बघा, ही आहे प्रायमरी जर्मायनल सेल. शॉर्ट फॉर्म आहे हा, प्रायमरी जर्मायनल सेल. ही डिप्लॉइड असते. इट अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. म्हणजेच मायटॉटिक डिव्हिजनमध्ये एका सेलपासून 2 सेल्सपासून 4 सेल्स तयार होतात, है ना. तर या प्रायमरी जर्मायनल सेल्सचं रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि इथे मिलियन्स ऑफ ओगोनियल सेल्स मीन्स ओगोनिया तयार होतात, विच इज डिप्लॉइड. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेशन फेज सगळ्यांच्या लक्षात आले. देन यानंतर बघू आपण सेकंड फेज. तर इथे बघा, यामध्ये ही आहे प्रायमरी जर्मायनल सेल जी डिप्लॉइड आहे आणि या डिप्लॉइड सेलपासून
फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झालं, त्यामध्ये एका सेलपासून 2 सेल्स तयार झाले आणि सेकंड मायटॉटिक डिव्हिजनमध्ये 2 पासून 4 सेल्स आले. असं रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन इथे होतं आणि मिलियन्स ऑफ उगोनियल सेल्स मीन्स उगोनिया इथे तयार होतात इन अ मल्टिप्लिकेशन फेज. तर इथे पुष्कळशे उगोनियल सेल्स, मिलियन्स ऑफ उगोनियल सेल्स तयार होतात, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज गमिट मदर सेल्स. है ना, इथे लिहिलं आहे मी, गमिट मदर सेल्स असं त्यांना म्हणतात. ठीक आहे, आता आपण बघू आपण सेकंड फेज, ज्याला आपण ग्रोथ फेज म्हणतो. तर ग्रोथ फेजमध्ये काय होते, हे जे मिलियन्स ऑफ उगोनियल सेल्स आहेत ना, त्यापैकी काही उगोनियल सेल्स स्टॉप्स डिव्हिजन, म्हणजेच यापैकी काहीच उगोनियल सेल्सचं डिव्हिजन स्टॉप होतं आणि इट बिगिन टू इन्क्रीज इन साईज. आणि हे काय होते की यापासून हे साईजमध्ये इन्क्रीज झालेली सेल तयार होते. ठीक आहे ना. सम ऑफ द उगोनिया स्टॉप डिव्हिजन अँड बिगिन टू इन्क्रीज इन साईज अँड फॉर्म प्रायमरी ओसाइट. है ना, अँड फॉर्म प्रायमरी ओसाइट. तर अशा प्रकारे इथे ही जी उगोनियल सेल आहे, मिलियन्स ऑफ उगोनियल सेल्सपैकी काही सेल्सनं डिव्हिजन स्टॉप करतात, त्यामध्ये डिव्हिजन होत नाही. जे रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होते ना, ते डिव्हिजन तिथे होत नाही आणि ते साईजमध्ये इन्क्रीज व्हायला लागतात, त्याला आपण म्हणतो प्रायमरी ओसाइट, विच इज ऑल्सो डिप्लॉइड. तर हे जे प्रायमरी ओसाइट असते, प्रायमरी ओसाइट जे ग्रोथ फेजमध्ये तयार झालेले असतात, तर यामध्ये काही सेल्युलर ऑर्गनेल्स है ना, प्रायमरी ओसाइटमध्ये जे डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट असतात, है ना, जे ग्रोथ फेजमध्ये तयार झालेले आहेत. हे जे डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट आहे, यामध्ये सेल्युलर ऑर्गनेल्स म्हणजेच काय, सेल्समध्ये असलेले ऑर्गनेल्स लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी ॲपॅरेटस, आणि मायटोकॉन्ड्रिया. इन्क्रीज इन नंबर, म्हणजेच काय की इथे उगोनियल सेलचा साईज वाढतो, ज्याला प्रायमरी ओसाइट म्हणतात. आणि या स्टेजमध्ये काय होतं की सेल्युलर ऑर्गेनेल्स जे आहेत तर त्यांचे नंबर पण इन्क्रीज होत जातो. या गोल्जी कॉम्प्लेक्स आणि मायटोकॉन्ड्रिया हे याचा नंबर इन्क्रीज होत जातो. ठीक आहे, तर ही झाली आपली ग्रोथ फेज. यानंतर बघू आपण मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं हे बघायचं आपल्याला. तर जी ओजेनेसिसची प्रोसेस असते ना, ही ओव्हरीमध्ये होत असते, है ना. ओजेनेसिस ऑकर्स इन ओव्हरी. तर ओजेनेसिसची प्रोसेस, धिस प्रोसेस टेक्स प्लेस इन ओव्हरीज. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की ओव्हरीजमध्ये होत असते. आणि इथे काय होतं, तर ओजेनेसिस प्रोसेस ही ओव्हरीजमध्ये होत असते आणि ही जी प्रोसेस आहे इट इज इनिशिएटेड, याची सुरुवात होते बिफोर द बर्थ ऑफ फिमेल बेबी. म्हणजेच मुलीच्या जन्मा अगोदरच याची सुरुवात होऊन जात असते ओजेनेसिसची. ठीक आहे, तर यामध्ये जो डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट आपण आत्ताच पाहिलं, हा
डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट जो साईजमध्ये इन्क्रीज झालेला आहे ना, इट एंटर्स मॅच्युरेशन. तर आता काय होते की डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट जो आहे इट एंटर्स मॅच्युरेशन, म्हणजे याचं मॅच्युरेशन व्हायला लागते. कशाचं? डिप्लॉइड प्रायमरी ओसाइटचं. आणि यामध्ये मिओसिस विच इन्क्लूड्स, आता मॅच्युरेशन फेजमध्ये काय असते? इट इन्क्लूड्स मिओसिस 1 अँड मिओसिस 2. तर यामध्ये या 2 फेजेस होतात, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. ठीक आहे. तर मिओसिस म्हणजे काय? रिडक्शन डिव्हिजन. हे तर माहितीच आहे, रिडक्शन डिव्हिजन. तर हे लागू होते मिओसिस 1ला. मिओसिस 1ला आपण म्हणू शकतो रिडक्शन डिव्हिजन. तर इथे होते काय बघा, इथे हा जो प्रायमरी ओसाइट आहे इट अंडरगोज 2 मिओटिक डिव्हिजन्स. हे बघा इथे दिसते, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. ठीक आहे. आणि ही फेज कोणती पाहते आपण? मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं? धिस मॅच्युरेशन फेज है ना, यामध्ये हा जो प्रायमरी ओसाइट जो ग्रोथ फेजमध्ये तयार झालेला आहे इट अंडरगोज 2 मिओटिक डिव्हिजन्स, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तर जेव्हा हा प्रायमरी ओसाइट अंडरगोज मिओसिस 1, it is divided into 2 unequal sized cells. 2 unequal साइजचे सेल्स इथे तयार करतो. व्हाय? ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं अनइक्वल डिव्हिजन होतं आणि 2 अनइक्वल साइज सेल्स इथे तयार होतात. अँड दीज सेल्स आर हॅप्लॉइड. हे दोन्ही सेल्स हॅप्लॉइड. दीज आर 2 डॉटर सेल्स विच इज फॉर्म फ्रॉम द प्रायमरी ओसाइट बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस 1 which is called as reduction division. त्याला म्हणू आपण रिडक्शन डिव्हिजन. ठीक आहे. तर या ठिकाणी जे 2 अनइक्वल साइजचे सेल्स तयार होतात ना, त्यापैकी एक जी सेल मोठी सेल असते तिला सेकंडरी ओसाइट म्हणतात आणि दुसरी जी छोटी सेल असते तिला फर्स्ट पोलर बॉडी म्हणतात. या दोन्ही सेलमध्ये जे हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम असतात. म्हणजेच काय? हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम म्हणजेच काय? ईच सेल कन्सिस्ट ऑफ 23 क्रोमोसोम ईच. यामध्ये 23 क्रोमोसोम्स असतील आणि यामध्ये 23 असतील. ठीक आहे, समजलं? तर सेकंड मिओटिक डिव्हिजन जेव्हा होते, आता हे मिओसिस 2. तर सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये काय होतं? जी फर्स्ट पोलर बॉडी आहे इट डज नॉट एंटर्स मिओसिस 2. ती मिओसिस 2 मध्ये काम करत नाही. ठीक आहे ना. तर मिओसिस 2 मध्ये ती जात नाही. तर इथे ही जी सेकंडरी ओसाइट आहे इट अंडरगोज मिओसिस 2 टू फॉर्म अगेन 2 अनइक्वल साइज्ड सेल्स. 2 अनइक्वल साइजचे सेल्स तयार होतात आणि त्यापैकी एक सेल जी आहे तिला आपण ओहम किंवा एग असं म्हणतो. तर दुसरी जी अनइक्वल साइजची सेल्स तयार होते ती आहे सेकंड पोलर बॉडी. ही आहे सेकंड पोलर बॉडी. ही सेकंड पोलर बॉडी इथे तयार होते. ठीक आहे ना. बरं, आपण काय पाहिलं की ग्रोथ फेजमध्ये जे प्रायमरी ओसाइट होतं ना, प्रायमरी ओसाइट अंडरगोज मिओसिस 1 अँड 2. ठीक आहे. प्रायमरी ओसाइट अंडरगोज मिओसिस 1 विच इज कॉल्ड ॲज रिडक्शन डिव्हिजन. तर प्रायमरी ओसाइट इज डिवायडेड इंटू 2 अनइक्वल साइज सेल्स बिकॉज ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. इथे सायटोप्लाझमचं डिव्हिजन अनइक्वल होते म्हणून 2 अनइक्वल साइजचे सेल्स तयार होतात.
त्यापैकी एक सेल जी आहे, जी मोठी असते तिला सेकंडरी ओसाइट म्हणतो आणि छोटीला आपण फर्स्ट पोलर बॉडी म्हणतो. तर या ठिकाणी यामध्ये 23 क्रोमोसोम आणि यामध्ये 23 क्रोमोसोम्स असे डिव्हाइड केले जातात, कारण हे सेल्स कसे असतात, हॅप्लॉइड. तर आता या स्टेजमध्ये काय होतं, या स्टेजमध्ये या हे सेकंडरी ओसाइटची स्टेज आहे, या ठिकाणी काय होतं की इट स्टॉप्स डिव्हिजन. हे डिव्हिजन स्टॉप करते. म्हणजे यामध्ये सेकंडरी ओसाइटमध्ये जे डिव्हिजन होते ते फक्त केव्हापर्यंत होऊ शकते, इट इज ओनली अप टू मेटाफेज 2. ठीक आहे ना. हे जे सेकंडरी ओसाइट आहे यामध्ये जे डिव्हिजन होते ना, हे मेटाफेज 2 पर्यंत होते. आता इट इज अ फेज ऑफ सेल डिव्हिजन. ही मेटाफेज 2 आहे ना, ती मिओसिसचं एक इनर फेज आहे, आतील फेज आहे. तर तिथपर्यंतच याचं डिव्हिजन होते, देन इट स्टॉप्स डिव्हाइड. म्हणजे सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये असताना ती ही जे सेल आहे, ही सेल ग्रॅफियन फॉलिकलमधून शेड होते, है ना. आठवत असेल तुम्हाला ग्रॅफियन फॉलिकल. तर समजा तर इथे बघा, ही आहे ओव्हरी. ठीक आहे, धिस इज द ओव्हरी. आणि इथे मी दाखवलं होतं की हा आहे ग्रॅफियन फॉलिकल. ठीक आहे. तर ग्रॅफियन फॉलिकलमध्ये जी स्टेज असते ती आहे डिप्लॉइड सेकंडरी ओसाइट. हे आहे ग्रॅफियन फॉलिकल. ठीक आहे. तर डिप्लॉइड सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये आता या स्टेजमध्ये डिव्हिजन स्टॉप होते. म्हणजे सेकंड मिओटिक डिव्हिजन इथे होणार नाही. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झालं, सेकंड मिओटिक डिव्हिजन स्टॉप होतं आणि स्टॉप झाल्यानंतर ती ग्रॅफियन फॉलिकलमधून ही सेकंडरी ओसाइट ओव्हरीच्या बाहेर येते. समजलं ना. आणि ओव्हरीच्या बाहेर आल्यानंतर हे कुठे जाईल, तर हे जाईल युटेरसकडे. कसं, तर एक डायग्राम इथे बघू आपण. तर अशा प्रकारे एक हा युटेरस आहे. ठीक आहे, युटेरस. इथे ही आहे ओव्हरी. ठीक आहे, ही ओव्हरी आहे. या ओव्हरीमधून हे सेकंडरी ओसाइट जो आहे तो शेड झाला आहे. आणि सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये हा एग इथे फॅलोपियन ट्यूबमध्ये जातो. हा काय आहे, फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबचा एक भाग, हा जो पार्ट आहे, हा पार्ट त्याला म्हणतात ॲम्पुला. म्हणजे सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये हा एग जो आहे तो ॲम्पुलामध्ये जातो. ॲम्पुलामध्ये गेल्यानंतर इट इज वेटिंग फॉर स्पर्म इथनं एंट्री करतील. बरोबर, स्पर्म्स कसे इथनं एंट्री करतील, लाईक दॅट. इथनं एंटर करतील स्पर्म्स अँड इट इज वेटिंग फॉर स्पर्म. ठीक आहे. जसं स्पर्मनी आतमध्ये एंटर केलं तर मिओसिस 2ला सुरुवात होऊन जाते. ठीक आहे ना. म्हणजेच द रिस्टार्ट अँड कंप्लीशन ऑफ मिओसिस 2 विल हॅपन ओनली विथ द एंट्री ऑफ स्पर्म. म्हणजे जे मिओसिस 2 इथे होणार होतं, म्हणजेच मिओसिस 1 नंतर डिव्हिजन स्टॉप झालं होतं, है ना. आणि सेकंडरी ओसाइट स्टेजमधूनच ते ग्रॅफियन फॉलिकलमधून रिलीज झाले. आणि ग्रॅफियन फॉलिकलमधून रिलीज झाल्यानंतर ते कुठे गेली, फॅलोपियन ट्यूबमधल्या ॲम्प्युलामध्ये. अँड ॲम्प्युलामध्ये गेल्यानंतर इट इज वेटिंग फॉर द स्पर्म. जसं स्पर्म्स आतमध्ये एंटर करतं तर इथे काय होतं की मिओसिस 2ला सुरुवात होऊन जाते. आणि मिओसिस 2ला सुरुवात झालं की काय होतं,
म्हणजेच इथे फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार ना, फ्युजन ऑफ फिमेल गमिट अँड फ्युजन ऑफ मेल गमिट है ना, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गमिट अँड हॅप्लॉइड मेल गमिट, याला फर्टिलायझेशन म्हणतात. म्हणजे ही फर्टिलायझेशनच्या प्रोसेसला सुरुवात होणार असते. तर या ठिकाणी धिस सेकंडरी oocyte इथे यामध्ये सेकंड मियोटिक डिव्हिजनला सुरुवात होते आणि सेकंड मियोटिक डिव्हिजनला सुरुवात झाल्याबरोबर काय होतं की इट डिव्हाइड्स, ही डिव्हाइड होते आणि डिव्हाइड इंटू 2 अनइक्वल सेल्स अगेन, एक मोठी आणि एक छोटी. तर त्यापैकी जी मोठी असते, द लास्ट सेल इज कॉल्ड ॲज ओहम ऑर एग अँड द स्मॉल सेल इज अ सेकंड पोलर बॉडी, याला म्हणू आपण सेकंड पोलर बॉडी. तर अशा प्रकारे धिस ओहम फंक्शन्स ॲज फिमेल गमिट, याला आपण काय म्हणू आपण फिमेल गमिट. अँड इट इज रेडी फॉर फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर हे झालं आपलं oogenesis. ठीक आहे, आता बघू आपण स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyte ही जी स्टेज आहे, ठीक आहे, इट रिलीज फ्रॉम द, आताच बघितलं की हे कुठनं रिलीज होते, इट इज रिलीज फ्रॉम ग्राफियन फॉलिकल है ना. फर्स्ट मियोटिक डिव्हिजन होते आणि सेकंडरी oocyte तयार होतं आणि ग्राफियन फॉलिकलमध्ये ते रिलीज होतं. तर हे जे सेकंडरी oocyte आहे, इट इज नॉन क्लिओडिक. हे नॉन क्लिओडिक असते, म्हणजेच विदाऊट शेल, यामध्ये शेल नसते. इट इज विदाऊट शेल. इट इज मायक्रोलेसिथल. मायक्रोलेसिथलचं मिनिंग होते योक इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल अमाऊंट. आता योक म्हणजे काय, तर तुम्ही हेनचा एग बघितला असेल तर एगमध्ये 2 भाग असतात, येलो अँड व्हाईट. तर जो येलो कलरचा भाग असतो ना, त्याला म्हणतात योक. सो या ह्युमन एगमध्ये योक हा खूप कमी असतो. साईज असतो 0.1 mm. इट इज राउंडेड नॉन ओटाईल फिमेल गमिट है ना, हॅप्लॉइड फिमेल गमिट म्हणून, हॅप्लॉइड फिमेल गमिट. समजलं. तर द न्यूक्लियस ऑफ एग अपियर्स लार्ज इज कॉल्ड जर्मिनल वेसिकल. तर हे आपण डायग्राममध्ये बघूया. बघा इथे यामध्ये इथे दिसते आहे बघा, हा पार्ट, इट इज द न्यूक्लियस ऑफ एग. हिअर द न्यूक्लियस ऑफ एग इज लार्ज, मोठा असतो, त्याला म्हणतात जर्मिनल वेसिकल. ठीक आहे. अँड धिस न्यूक्लियस इज फॉर्म्ड at the time of fertilization. आणि हे जे न्यूक्लियस आहे हे केव्हा तयार होते, ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. समजलं. त्याला काय म्हणतात, जर्मिनल वेसिकल. ठीक आहे. तर इथे बघा हे दिसते आहे सायटोप्लाझम. दिस इज द सायटोप्लाझम ऑफ एग इज कॉल्ड ॲज ooप्लाझम. हे ना, त्या एगच्या सायटोप्लाझमला काय म्हणतात, ooप्लाझम म्हणतात. समजलं. धिस सेकंडरी oocyte लॅक्स सेंट्रिओल. या सेकंडरी oocyteमध्ये सेंट्रिओल्स नसतात. आता हे सेंट्रिओल काय आहे हे बघू आपण. ठीक आहे.
तर थिस एग लॅक्स सेंट्रिओल, यामध्ये सेंट्रिओल नसते. तर हे आपल्याला कसं बघता येईल, तर आपण ते एका सेलमध्ये बघूया. ही एक सेल आहे. सेल्समध्ये 2 पोल्स असतात. हे 2 पोल्स है ना, यांना म्हणतात सेंट्रिओल्स. तर इथे असे सेंट्रिओल्स नसतात. ठीक आहे ना. हे जे सेंट्रिओल्स आहेत ना, हे स्पिंडल फायबर अटॅच करतात आणि या सेलला डिव्हाइड करण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. तर असे सेंट्रिओल्स यामध्ये नसतात. तर धिस एग इज सराउंडेड बाय व्हेरियस कवरिंग्स. तर हे जे सेकंडरी ओसाइट आहे, सेकंडरी ओसाइट सराउंडेड बाय व्हेरियस कवरिंग्स. तर याच्या भोवती पुष्कळसे कवरिंग्स असतात. ते कोणते, डायग्राममध्ये बघूया आपण. बघा, इथे पुष्कळसे कवरिंग्स दिसत आहेत, जसं व्हायटेलाइन मेम्ब्रेन, झोना पेल्युसिडा, कोरोना रेडिएटा. हे सगळे जे आहेत पुष्कळसे वेगवेगळे कवरिंग्स आहेत. तर त्यापैकी सर्वात प्रथम बघू, द एग मेम्ब्रेन इज कॉल्ड व्हायटेलाइन मेम्ब्रेन. तर हा जो एग आहे, धिस एग इज सराउंडेड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड व्हायटेलाइन मेम्ब्रेन. पहिलं कवरिंग व्हायटेलाइन मेम्ब्रेन. ठीक आहे ना. तर धिस व्हायटेलाइन मेम्ब्रेन सिक्रीट्स नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन कॉल्ड झोना पेल्युसिडा. ठीक आहे ना. तर हे कसं आहे, नॉन सेल्युलर आहे, नॉन सेल्युलर. आणि कसं, ग्लायकोप्रोटीनस. इट इज नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन. कशाद्वारे सिक्रेट केला जाते, व्हायटेलाइन मेम्ब्रेन सिक्रेट्स झोना पेल्युसिडा. समजलं ना. म्हणजेच काय, या व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला नॉन सेल्युलर जे स्ट्रक्चर असते त्याला म्हणतात झोना पेल्युसिडा, जे ग्लायकोप्रोटीनस असते, है ना. ठीक. त्यानंतर ऑन द आउटर सरफेस ऑफ झोना पेल्युसिडा, या झोना पेल्युसिडाच्या बाहेरच्या सरफेसवरती इथे एक सेल्युलर मेम्ब्रेन दिसते आहे, जे छोटे छोटे सेल्स असतात ना हे. तर हिअर सेव्हरल रेडियली इलॉंगेटेड सेल्स स्टिक टू द झोना पेल्युसिडा, है ना. म्हणजे झोना पेल्युसिडाला बाहेरच्या बाजूला छोटे छोटे रेडियली इलॉंगेटेड सेल्स स्टिक झालेले दिसतात, ॲडहिअर झालेले दिसतात. त्याला म्हणू आपण कोरोना रेडिएटा. तर अशा प्रकारे कोरोना रेडिएटा तयार होतो. तर हे सगळे जे लेयर्स आहेत, सुरुवातीपासून आपण बघितलं, व्हायटेलाइन मेम्ब्रेन, झोना पेल्युसिडा, कोरोना रेडिएटा, दीज ऑल आर डिराइव्ड फ्रॉम ग्रॅन्युलोसा सेल. इनरमोस्ट ग्रॅन्युलोसा सेल्सपासून हे तयार झालेले असतात. ठीक आहे. तर हे सगळे सेल्स कशापासून तयार झालेले असतात, ग्रॅन्युलोसा सेल्स. आपलं झालेलं आहे ग्रॅन्युलोसा सेल्स. जर ग्रॅफियन फॉलिकलमध्ये पाहिलं ना, तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ग्रॅन्युलोसा सेल्स कुठे असतात. तर त्यापासून हे सगळे डिराईव्ह केलेले असतात. त्यानंतर इथे काय दिसतं आहे बघा, हा झोना पेल्युसिडा आणि कोरोना रेडिएटा, दीज आर फर्मली स्टिक टुगेदर. हे फर्मली स्टिक झालेले दिसतात एकमेकांना. आणि हे कशाद्वारे स्टिक झालेले असतात, तर एका म्युकोपॉलिसॅकेराइडद्वारे ते स्टिक झालेले असतात. त्या म्युकोपॉलिसॅकेराइडचं नाव आहे हायल्युरॉनिक ॲसिड. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला बघता येईल की हे जे कोरोना रेडिएटा अँड झोना पेल्युसिडा
बोथ दीज आर फर्मली स्टिक टुगेदर. हे फर्मली स्टिक केलेले असतात. फर्मली स्टिक टुगेदर कशाद्वारे? बाय म्युकोपॉलिसॅकराइड. आणि त्या म्युकोपॉलिसॅकराइडचं नाव काय आहे तर हायल्युरॉनिक ॲसिड. ठीक आहे. तर हायल्युरॉनिक ॲसिडद्वारे हे दोन्ही लेयर्स एक दुसऱ्यांना फर्मली स्टिक झालेले असतात. ठीक आहे. बरं, आता इथे बघा यामध्ये काय दिसते आहे तर हे जे व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे ना, व्हायटेलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेल्युसिडा यांच्यामध्ये एक स्पेस दिसते आहे. ही स्पेस अ गॅप बिटवीन व्हायटेलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेल्युसिडा, तिला म्हणतात पेरीव्हायटेलाइन स्पेस. या पेरीव्हायटेलाइन स्पेसमध्ये फर्स्ट पोलर बॉडी प्रेझेंट असते. फर्स्ट पोलर बॉडी. ठीक आहे ना, आलं लक्षात? तर फर्स्ट पोलर बॉडी कुठे असते? पेरीव्हायटेलाइन स्पेसमध्ये. देन धिस एग शो पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजेच काय? या एगमध्ये ध्रुव असतात. मीन्स प्रॉपर्टी ऑफ हॅविंग पोल्स. पोलॅरिटी मीन्स प्रॉपर्टी ऑफ हॅविंग पोल्स म्हणजेच हा एक पोल आणि हा एक पोल. तर हे कसं बघू आपण? ज्या साईडकडे जर्मायनल व्हेसिकल आणि फर्स्ट पोलर बॉडी असते तिला ॲनिमल पोल म्हणतात. तर हे काय आहे? ॲनिमल पोल. ठीक आहे, हे आहे ॲनिमल पोल. तर ज्या साईडला जर्मायनल व्हेसिकल आणि फर्स्ट पोलर बॉडी असते तिला म्हणू आपण काय म्हणू आपण तिला? ॲनिमल पोल. तर अपोजिट साईड ऑफ इट, ॲनिमल पोलच्या अपोजिट साईडला जी साईड असते तिला म्हणू आपण व्हेजिटल पोल. हे आहे व्हेजिटल पोल. ठीक आहे ना. ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल असे दोन पोल्स एगमध्ये असतात. तर धिस इज द पोलॅरिटी ऑफ एग. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्टिलायझेशन. तर थांबू आपण.